केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 25 जानेवारी 1950 ला. केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला करण्यात आली. तसेच मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल काही महत्त्वाची माहिती इथे पण पाहूया, ज्यावर टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. केंद्रीय निवडणूक आयोगाची तरतूद भाग 15 कलम 324 ते कलम 329 दरम्यान करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो लक्षात असू द्या, कलम 324 मध्ये भारतात निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला करण्यात आलेली आहे. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. मित्रांनो, भारतीय निवडणूक आयोगाचे कार्यालय आहे तालकटोरा, दिल्ली या ठिकाणी. मित्रांनो, भारतीय निवडणूक आयोगाची रचना आहे, एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य सहाय्यक असतात आणि मित्रांनो यांची संख्या राष्ट्रपती मार्फत निश्चित केली जाते. मित्रांनो, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य सहाय्यक यांची नियुक्ती राष्ट्रपती संसदेच्या कायद्यानुसार करतात आणि मित्रांनो यांचे कार्यकाल असते 6 वर्षे किंवा वयाचे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत यांचे कार्यकाल असते. मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक काय आहे, हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. याचा फायदा तुम्हाला मित्रांनो येणाऱ्या शिफ्टमध्ये नक्कीच होणार आहे. पुढील प्रश्न आहे, भारत छोडो हा नारा सर्वप्रथम कुठे देण्यात आला? भारत छोडो हा नारा सर्वप्रथम कुठे देण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 मुंबई या ठिकाणी. भारत छोडो हा नारा सर्वप्रथम मुंबई या ठिकाणी देण्यात आला. तसेच मित्रांनो काही महत्त्वाचे टॉपिक इथे आपण लक्षात असू द्या. भारत छोडो हा नारा सर्वप्रथम महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी, मित्रांनो तारीख सुद्धा लक्षात असू द्या, 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत दिला. लक्षात असू द्या मित्रांनो, भारत छोडो हा नारा सर्वप्रथम महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत दिला. पुढील प्रश्न आहे, हिमालय पर्वताची निर्मिती कोणत्या 2 टक्करमध्ये झालेली आहे? हिमालय पर्वताची निर्मिती कोणत्या 2 टक्करमध्ये झालेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 भारतीय टेक्टोनिक प्लेट आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट या दरम्यान हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या ॲक्टमुळे कंपनीला त्याचा कारभार 20 वर्षासाठी वाढवता आला? कोणत्या ॲक्टमुळे कंपनीला त्याचा कारभार 20 वर्षासाठी वाढवता आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 चार्टर ॲक्ट 1793. चार्टर ॲक्ट 1793 ॲक्टमुळे कंपनीला त्याचा कारभार 20 वर्षासाठी वाढवता आला. पुढील प्रश्न आहे, भारतीय राजघटनेतील भाग 2 कशा संबंधित आहे? भारतीय राजघटनेतील भाग 2 कशा संबंधित आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 नागरिकत्व. भारतीय राजघटनेतील भाग 2 नागरिकत्वाशी संबंधित आहे. तसेच मित्रांनो भारतीय राजघटनेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण पाहूया. भारतीय राजघटनेमध्ये एकूण 25 भाग आहेत. काही महत्त्वाचे भाग इथे आपण पाहूया, ज्यावर टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. भाग 1 मध्ये संघराज्य व त्याचे क्षेत्राचे तरतूद करण्यात आलेली आहे. भाग 2 मध्ये नागरिकत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. भाग 3 मध्ये मूलभूत हक्काची तरतूद करण्यात आलेली आहे. भाग 4 मध्ये मार्गदर्शन तत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. भाग 4 क मध्ये मूलभूत कर्तव्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो भाग 5 मध्ये संघराज्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि भाग 6 मध्ये घटक राज्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर हमखास टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, भारतीय राजघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? मित्रांनो भारतीय राजघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. त्यानंतर मित्रांनो भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत हक्काची तरतूद कोणत्या भागमध्ये करण्यात आलेली आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे भाग 3 मध्ये. पुढील प्रश्न आहे, भारतीय राजघटनेमध्ये विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती कोणत्या कलमात केलेली आहे? भारतीय राजघटनेमध्ये विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती कोणत्या कलमात केलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 कलम 169 मध्ये. भारतीय राजघटनेमध्ये विधान परिषदेची निर्मिती
अथवा बरखास्ती कलम 169 मध्ये केलेली आहे? पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा राज्यात कधी लागू झाला? महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा राज्यात कधी लागू झाला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 28 एप्रिल 2015 ला महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा राज्यामध्ये 28 एप्रिल 2015 ला लागू करण्यात आला. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला? भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 कलम 326 नुसार. भारतीय राज्यघटनेच्या कलम 326 नुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. तसेच मित्रांनो, काही महत्त्वाचे टॉपिक इथे आपण पाहूया ज्यावर हमखास स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. कलम 360 मध्ये आर्थिक आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 14 मध्ये कायद्यापुढेची समानताची तरतूद करण्यात आलेली आहे आणि कलम 17 मध्ये अस्पृश्यता पाळण्यास बंदीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 21 मध्ये शिक्षणाच्या हक्काची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, निवडणूक आयोगाची तरतूद भाग 15 कलम 324 मध्ये करण्यात आलेली आहे. लक्षात असू द्या, कारण या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे कलम 324 नुसार. त्यानंतर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता पाळण्यास बंदीची तरतूद करण्यात आलेली आहे? असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे कलम 17 नुसार. पुढील प्रश्न आहे, ने, ए व सी हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहेत? ने, ए व सी हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 तृतीया. ने, ए व सी हे प्रत्येक तृतीया विभक्तीचे आहेत. पुढील प्रश्न आहे, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 पंडित जवाहरलाल नेहरू. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आहे. पुढील प्रश्न आहे, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी भारतामध्ये सतीची चाल बंद करणारा ब्रिटिश गव्हर्नर जनरल आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधित आहे? मित्रांनो, हा प्रश्न अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यासाठी हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 मूलभूत कर्तव्य. भारतीय राज्यघटनेचे कलम 51 हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, सूर्यकिरण युद्ध अभ्यास कुठे झालेला आहे? सूर्यकिरण युद्ध अभ्यास कुठे झालेला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 नेपाळ या ठिकाणी. सूर्यकिरण युद्ध अभ्यास हे नेपाळ या ठिकाणी झालेला आहे. तसेच मित्रांनो, काही महत्त्वाचे टॉपिक इथे आपण पाहूया. सूर्यकिरण युद्ध अभ्यास हे भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान झालेला आहे आणि जी तारीख होते 29 डिसेंबर ते 13 जानेवारी 2025 दरम्यान. त्यानंतर मित्रांनो, लक्षात असू द्या, एक्वेरिन हे युद्ध अभ्यास भारत आणि मालदीव यांच्या दरम्यान झालेला आहे. सायक्लोन 3 हे युद्ध अभ्यास भारत आणि इजिप्त दरम्यान झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, धर्मा गार्डेन हे युद्ध अभ्यास भारत आणि जपान यांच्या दरम्यान झालेला आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. कदाचित येणाऱ्या शिपमध्ये तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. पुढील प्रश्न आहे, भारत आणि श्रीलंका दरम्यान सिनेक्स हे युद्ध अभ्यास कुठे झालेला आहे? भारत आणि श्रीलंका दरम्यान सिनेक्स हे युद्ध अभ्यास कुठे झालेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 विशाखापट्टणम. भारत आणि श्रीलंका दरम्यान सिनेक्स हे युद्ध अभ्यास
विशाखापट्टणम या ठिकाणी झालेला आहे? पुढील प्रश्न आहे, रतन टाटा यांना पद्मविभूषण हे पुरस्कार केव्हा मिळाले? रतन टाटा यांना पद्मविभूषण हे पुरस्कार केव्हा मिळाले? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2, 2008 साली. रतन टाटा यांना पद्मविभूषण हे पुरस्कार 2008 साली मिळाले. पुढील प्रश्न आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2, उपराष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. तसेच मित्रांनो काही महत्त्वाचे टॉपिक इथे आपण पाहूया, ज्यावर टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. कलम 64 मध्ये उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो राज्यसभेमध्ये एकूण सदस्य आहेत 250. त्यामध्ये 238 सदस्य हे राज्यांतर्फे निवडले जातात, तर 12 सदस्य हे राष्ट्रपती मार्फत निवडले जातात. तसेच मित्रांनो राज्यसभेचे सभापती हे भारताचे उपराष्ट्रपती असतात आणि यांचा कार्यकाल, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. तसेच मित्रांनो राज्यसभेचे सदस्याचे कार्यकाल हे 6 वर्षाचा असतो. मित्रांनो लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, राज्यसभेचे सदस्याचे कार्यकाल किती असते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 6 वर्ष. त्यानंतर मित्रांनो राज्यसभा हे कोणते सभागृह आहे असं सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. पुढील प्रश्न आहे, 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4, 1976 साली. 42वी घटना दुरुस्ती हे 1976 साली करण्यात आली. तसेच मित्रांनो 42व्या घटना दुरुस्तीबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण पाहूया, ज्यावर टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. 42वी घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे सुद्धा म्हटले जाते. तसेच मित्रांनो 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द घटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे. तसेच मित्रांनो 42व्या घटना दुरुस्तीनुसार भाग 4 कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्याची समावेश करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो 42व्या घटना दुरुस्तीनुसारच भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शन तत्वांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे कलम 51 मध्ये. पुढील प्रश्न आहे, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1, 2005 साली. माहिती अधिकार कायदा 2005 साली अस्तित्वात आला. तसेच मित्रांनो माहिती अधिकार कायद्याबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण पाहूया. माहिती अधिकार कायदा हा 12 ऑक्टोबर 2005 ला अंमलात आला. मित्रांनो या कायद्याद्वारे कलम 4 ख नुसार कोणीही 30 दिवसाच्या आत अर्जाद्वारे माहिती घेऊ शकतो. मित्रांनो लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदाची एकूण संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांची एकूण संख्या किती आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2, 34. सध्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेची एकूण संख्या हे 34 एवढी आहे. तसेच मित्रांनो काही महत्त्वाचे टॉपिक इथे आपण पाहूया, ज्यावर टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. सध्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत आहेत 27,832 आणि पंचायत समिती आहेत 351. सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आहेत 34, तर नगरपंचायती आहेत 128 आणि मित्रांनो नगर परिषद आहेत 241. त्यानंतर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका आहेत 29. 29वी महानगरपालिका हे जालना महानगरपालिका आहे. तसेच मित्रांनो जालना महानगरपालिका हे 2023 मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. मित्रांनो लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 29. त्यानंतर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये नवीन महानगरपालिका कोणती स्थापन करण्यात आलेली आहे? असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे.
तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे जालना. 2023 मध्ये महानगरपालिका स्थापन करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न आहे, अर्थविषयक विधेयक कोणाच्या संमतीशिवाय मांडता येत नाही? अर्थविषयक विधेयक कोणाच्या संमतीशिवाय मांडता येत नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 राष्ट्रपती. अर्थविषयक विधेयक हे राष्ट्रपती संमतीशिवाय मांडता येत नाही. पुढील प्रश्न आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे? भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यात आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेक वेळा TCS पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 मुंबई उपनगर. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर हे मुंबई उपनगर या जिल्ह्याचं आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असलेले शहरे क्रमवारी सुद्धा लक्षात असू द्या. पहिल्या क्रमांकावर आहे मुंबई उपनगर, दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई शहर आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे नागपूर. त्यानंतर मित्रांनो भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असणारे जिल्हे सुद्धा लक्षात असू द्या. पहिल्या क्रमांकावर आहे नंदुरबार, दुसऱ्या क्रमांकावर आहे जालना आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे धुळे हा जिल्हा. मित्रांनो क्रमवारी सुद्धा लक्षात असू द्या, कारण या क्रमवारीवर अनेक वेळा MPSCच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता शहर हे मुंबई उपनगर आहे. मुंबई उपनगर या शहराचे साक्षरता प्रमाण हे 89.9% एवढे आहे. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता शहर हे नंदुरबार या शहराचे आहे. नंदुरबार या शहराचे साक्षरता प्रमाण हे 64.4% एवढे आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, कितव्या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे? कितव्या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 73व्या घटनादुरुस्तीनुसार. 73व्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती आहे? महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती आहे? मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 25 वर्ष. महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 25 असावा लागते. त्यानंतर मित्रांनो काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, हे टॉपिक सुद्धा लक्षात असू द्या. मित्रांनो स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 21 वर्ष असावा लागते. त्यानंतर मित्रांनो लोकसभा व विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी 25 वर्ष असावा लागते. त्यानंतर मित्रांनो राज्यसभा व विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी नागरिकाची किमान वय 30 वर्ष असावा लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पद हे निवडणूक लढवण्यासाठी नागरिकाचे किमान वय 35 वर्ष असावा लागते. मित्रांनो लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा TCS पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती असावा लागते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 35. पुढील प्रश्न आहे, तोकू इमोग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? तोकू इमोग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 नागालँड. नागालँड या राज्यामध्ये तोकू इमोग हा उत्सव साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 65 वर्ष. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे?
अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 कांचनगंगा. कांचनगंगा हे पर्वत भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर आहे. तसेच मित्रांनो काही महत्त्वाचे टॉपिक इथे आपण पाहूया, ज्यावर टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. हिमालयातील सर्वात उंच शिखर हे माउंट एव्हरेस्ट आहे. माउंट एव्हरेस्ट या शिखराची उंची 8,848 मीटर आहे. त्यानंतर मित्रांनो भारतातील हिमालयातील सर्वात उंच शिखर हे कांचनगंगा आहे. कांचनगंगा या पर्वताची उंची 8,598 मीटर आहे. मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका, हिमालयातील सर्वात उंच शिखर हे माउंट एव्हरेस्ट आहे, तर भारतातील हिमालयातील सर्वात उंच शिखर हे कांचनगंगा आहे. तसेच मित्रांनो हिमालयातील पर्वताची उंचीनुसार क्रमसुद्धा लक्षात असू द्या, कारण या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. पहिल्या क्रमांकावर आहे माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट या शिखराची उंची आहे 8,848 मीटर. दुसऱ्या क्रमांकावर आहे केटू. केटू पर्वताची उंची आहे 8,611 मीटर. तिसऱ्या क्रमांकावर आहे कांचनगंगा. कांचनगंगा या पर्वताची उंची आहे 8,598 मीटर. चौथ्या क्रमांकावर आहे मकालू. मकालू पर्वताची उंची आहे 8,463 मीटर. आणि पाचव्या क्रमांकावर आहे धवलगिरी. धवलगिरी या पर्वताची उंची आहे 8,172 मीटर. मित्रांनो लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा एमपीएससीने सुद्धा प्रश्न विचारला आहे, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, हिमालयातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट या शिखराची उंची आहे 8,848 मीटर. भारतातील सर्वात उंच शिखर कांचनगंगा याची उंची किती आहे? तर त्याचा योग्य उत्तर आहे 8,598 मीटर. त्यानंतर मित्रांनो भारतातील सर्वात उंच शिखर म्हणजेच कांचनगंगा या शिखराची उंची किती आहे असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 8,598 मीटर. पुढील प्रश्न आहे, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 1955 साली. भारतीय नागरिकत्व कायदा हे 1955 साली बनवण्यात आला. पुढील प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा करण्यात आली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा करण्यात आली? हा प्रश्न मित्रांनो अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 1935 साली. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 साली करण्यात आली. तसेच मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण पाहूया. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 साली झालेला आहे. आणि मित्रांनो आरबीआय ॲक्ट 1934 नुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यासाठी विल्टर यंग आयोगाची नेमणूक करण्यात आलेली होती. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते ए स्मिथ आणि यांचे कार्यकाल होते 1935 ते 1937 दरम्यान. त्यानंतर मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर हे सी.डी. देशमुख होते. सी.डी. देशमुख यांचे कार्यकाल 1943 ते 1949 दरम्यान होते. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर आहेत. या अगोदर आरबीआयचे गव्हर्नर होते शक्तिकांत दास. शक्तिकांत दास हे आरबीआयचे 25वे गव्हर्नर होते. मित्रांनो लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे ए स्मिथ. त्यानंतर मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे सी.डी. देशमुख. आणि मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे संजय मल्होत्रा. पुढील प्रश्न आहे, मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 न्यायमंडळ. मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायमंडळावर आहे. पुढील प्रश्न आहे,
कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेने अर्धसंघीय सरकारची कल्पना घेतली आहे? कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेने अर्धसंघीय सरकारची कल्पना घेतली आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 कॅनडा. कॅनडा या देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेने अर्धसंघीय सरकारची कल्पना घेतली आहे. तसेच मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून कोणती तरतूद घेतलेली आहे या टॉपिकवर अनेक वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यासाठी या तरतुदीवर विस्तारपणे माहिती आपण पाहूया. रशिया या देशाकडून भारतीय राज्यघटनेने मूलभूत कर्तव्य, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श हे तरतुदी घेतलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, फ्रान्स या देशाकडून भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्य, समता, बंधुता हे प्रास्ताविकेचे आदर्श आणि गणराज्य घेतलेले आहे. आयर्लंड या देशाकडून भारतीय राज्यघटनेने मार्गदर्शन तत्त्वे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत घेतलेली आहे. आणि मित्रांनो, अमेरिका या देशाकडून भारतीय राज्यघटनेने मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती पद, महाभियोग आणि न्यायव्यवस्थेत स्वतंत्रता घेतलेले आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क हे तरतूद कोणत्या देशाकडून घेतलेले आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे अमेरिका. त्यानंतर मित्रांनो, मूलभूत कर्तव्य हे तरतूद भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून घेतलेले आहे असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे रशिया. पुढील प्रश्न आहे, उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 मॅग्नेज. उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी मॅग्नेज या धातूचा वापर केला जातो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्रातील कोणते शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 पुणे. महाराष्ट्रातील पुणे हे शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, गोदावरी व भीमा नदीचे खोरे कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झाली आहे? गोदावरी व भीमा नदीचे खोरे कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 हरिश्चंद्र भालाघाट. गोदावरी व भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र भालाघाट पर्वतरांगेने वेगळी झाली आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 पितळखोरा. भारतातील पितळखोरा हा लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती आहे? महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 बॉम्बे असोसिएशन. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना हे बॉम्बे असोसिएशन हे आहे. पुढील प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाराच्या मदतीने कोणत्या गावात पहिला दरोडा घातला? वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाराच्या मदतीने कोणत्या गावात पहिला दरोडा घातला? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 दौंड. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाराच्या मदतीने दौंड या गावात पहिला दरोडा घातला. पुढील प्रश्न आहे, गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वाचे शिखर आहे? गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वाचे शिखर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 अरवली पर्वत. गुरु शिखर हे अरवली पर्वतरांगेतील सर्वाचे शिखर आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.